एकता का प्रकाश इतना शक्तिशाली है। एकता का प्रकाश इतना शक्तिशाली है कि वह संपूर्ण पृथ्वी को प्रकाशित कर सकता है, प्रकाशित कर सकता है। नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सत्र 2 आणि भाग 2 यामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. पहिल्या भागामध्ये तुम्हाला आठवत असेल की आपण 2 समांतर प्रक्रियांबद्दल विचार करायला सुरुवात केलेली आहे. एक त्याच्यातली जी प्रक्रिया आहे ती म्हणजे विनाशकारी प्रक्रिया आहे, की जी काही आता जगामध्ये जे काही घडतं आहे त्याच्यामध्ये अनेक अशा गोष्टी घडत आहेत ज्या विनाशकारी आहेत. त्यांची एक प्रक्रिया चालू आहे आणि दुसरी म्हणजे एक नवीन जागतिक संस्कृती त्याची पायाउभारणी होते आहे. ही दुसरी जी प्रक्रिया आहे ही सुद्धा त्याच गतीने चालू आहे. पण आपण असंही बघितलं की जी विनाशकारी प्रक्रिया आहे ती अत्यंत आपल्याला समोर दिसून येते. जसं युद्ध झालं किंवा कुठे काही स्फोट झाले किंवा कुठे काहीही हिंसा होत असेल तर ती आपल्याला प्रत्यक्षात दिसून येते आणि त्याच्याबद्दल चर्चा केली जाते. पण सकारात्मक ज्या गोष्टी आहेत त्या शांतपणे, संथपणे पण सतत चालू असतात. त्यांच्याकडे आपलं लक्ष कमी जातं. त्याचप्रमाणे आपण असाही विचार केला की आपल्याला असं लक्षात आलेलं आहे की आपल्याला नवीन जागतिक संस्कृतीची पायाउभारणी करायची आहे आणि त्यासाठी कोण कोण योगदान देणार आहे. तर आपण असाही विचार केला की आपण सर्वच यामध्ये योगदान देणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे सार्वत्रिक रित्या आपल्याला त्याच्यामध्ये भाग घेणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणूनच आपण काही प्रश्नांवरती सुद्धा विचार केला आणि मग आपण अशा निष्कर्षाप्रत आलेलो आहोत की आपल्याला ह्या प्रश्नांवरती विचार करणं अत्यंत महत्वाचं आहे. पण त्यासाठी एक कौशल्य आपण आपल्या स्वतःमध्ये आत्मसात करणं आणि त्याचा सराव करणं हे महत्वाचं आहे. मग हे कौशल्य कोणतं आहे? तर हे कौशल्य आहे समीक्षणात्मक विचार करणे. ह्यालाच आपण क्रिटिकल थिंकिंग असं सुद्धा म्हणतो. मग समीक्षणात्मक विचारांचा अर्थ तर्कशुद्ध म्हणजे लॉजिकल आणि विचारपूर्वक विचार करून निर्णय घेणे. हा विचार करण्याचा एक मार्ग आहे ज्यामध्ये आपण सर्व युक्तिवाद आणि मतभेद नुसतंच आपण स्वीकारत नाही. जे काही आपल्या समोर आलेलं आहे त्याला आपण हो म्हणत जात नाही, पण ते निष्कर्ष आणि मतांवर प्रश्न विचारण्याची जी अभिवृत्ती आहे ती आपण बाळगतो. म्हणजे वी हॅव अन ॲटिट्यूड ऑफ आस्किंग क्वेश्चन्स. ओके. मग एखादा विशिष्ट युक्तिवाद किंवा निष्कर्षाचे समर्थन करण्यासाठी कोणता पुरावा दिला आहे का, त्याला काही ठोस पुरावा आहे का, त्याच्या मागे काही कारणं आहेत का, हे पाहणं अत्यंत आवश्यक असतं आणि ते बघण्याचा आपण प्रयत्न करतो. मग जे लोक समीक्षणात्मक म्हणजेच क्रिटिकल थिंकिंग याचा वापर करतात तेच काही प्रश्न विचारतात. मग ते कोणत्या प्रकारचे प्रश्न असू शकतील? मग ते असं विचारू शकतात की एखादी गोष्ट जर त्यांना सांगितली गेली तर ते म्हणतील, तुम्हाला हे कसं कळलं? म्हणजे त्या माहितीचा स्रोत काय आहे? हा जो निष्कर्ष आहे, पुरावा आहे तुमच्याकडे की अंतर्मनाची भावना आहे की तुम्ही काहीतरी तुमच्या मनात आलेलं आहे आणि तुम्ही मला सांगताय? असे प्रश्न पण हे समीक्षणात्मक विचार जे लोक करतात ते तुम्हाला विचारू शकतात. आणि नवीन माहिती मिळाल्यास ह्याची दुसरी काही शक्यता असू शकते का, दुसरा काही पर्याय असू शकतो का, ह्याबद्दल सुद्धा ते विचार करण्याचा प्रयत्न करतात. समीक्षणात्मक विचार करणं महत्वाचं का आहे? आपण जेव्हा इंटरव्ह्यूला जातो तिथे जे जॉब देणारे असतात किंवा ज्याला मराठीमध्ये नियोक्ते असं म्हणतात, जे कामगार म्हणजे जे किंवा जे लोक समीक्षणात्मक विचार म्हणजेच क्रिटिकल थिंकिंग करू शकतात त्यांना प्राधान्य देतात. समीक्षणात्मक विचारवंत टेबलवर क्रिएटिव्ह सोल्युशन्स म्हणजेच काय, सर्जनशील उपाय शोधू शकतात आणि व्यवसाय नाविन्यपूर्ण व सक्षम करण्यासाठी ते मदत करू शकतात. ते व्यवसायाला भरभराटीस आणू शकतात. म्हणून जेव्हा आपण जॉबसाठी इंटरव्ह्यूसाठी अप्लाय करतो तेव्हा आपल्याला जे प्रश्न विचारले जातात ते या दृष्टिकोनातून सुद्धा विचारले जातात. कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्ह ऑफिस पासून ते विक्रीच्या मजल्यापर्यंत कार्यस्थळाच्या प्रत्येक भागात समीक्षणात्मक विचारांची उदाहरणे अस्तित्वात असतात.
आपण बॉस असाल किंवा प्रशिक्षणार्थी असाल तरी समीक्षणात्मक विचार कसा करायचा हे जाणून घेतल्याने तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी नक्कीच काम करण्याची किंवा अधिक चांगला आउटपुट देण्याची शक्ती मिळते. मग एक विद्यार्थी म्हणून समीक्षणात्मक विचारसरणी तुम्हाला चांगलं काम करण्यासाठी आणि उत्कृष्ट प्रदर्शन करण्यासाठी अनुमती देते. तुम्ही का शिकत आहात, त्याचबरोबर तुमच्या शिक्षणाचा काय परिणाम होईल आणि तुमच्या वैयक्तिक विकासात तुम्हाला शिक्षणाचा कसा फायदा होऊ शकेल, या मागची कारणं शोधून काढण्यासाठी सुद्धा तुम्ही सतत प्रयत्न करतात, कारण तुम्ही एक क्रिटिकल थिंकर आहात. समीक्षणात्मक विचारसरणीशी संबंधित इतर कोणती कौशल्य असू शकतात ह्याचाही आपण विचार करणं अत्यंत महत्वाचं आहे. तर समीक्षणात्मक विचारसरणीमध्ये समावेश असलेली इतर कौशल्य मी तुम्हाला आता सांगणार आहे. एखाद्या प्रस्तावाची किंवा क्रियेची वैधता तपासण्यासाठी निकाल निलंबित करणे, एकाधिक दृष्टिकोन विचारात घेणे हे सुद्धा महत्वाचं असतं, की एकाच दृष्टिकोनातनं आपल्याला विचार करायचा नाहीये, तर अनेक वेगवेगळ्या बाजूंनी त्याचा विचार करणं अत्यंत महत्वाचं आहे. आणखीन एक कौशल्य आहे की एखादा विश्वास किंवा कृतीचा परिणाम तपासणं, की ह्याचा नक्की परिणाम काय होणार आहे ही कृती केल्यानंतर, किंवा एखाद्याचा विश्वास असेल तर त्याचा परिणाम काय होणार आहे हे सुद्धा तपासून बघणं हे सुद्धा एक छोटंसं कौशल्य असतं, पण अत्यंत महत्वाचं असतं. मतभेद सोडवण्यासाठी तर्क आणि पुरावे वापरणं किती महत्वाचं कौशल्य आहे. ह्याला आपण असं म्हणू शकतो की हे सबसेट्स आहेत. ओके, समीक्षणात्मक विचार जेव्हा तुम्ही करता त्याच्यासाठी ही कौशल्य महत्वाची आहेत. नवीन माहितीच्या प्रकाशात एखाद्या दृष्टिकोनातून पुन्हा मूल्यांकन करणे, ओके, हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. मग आता आपण असं बघूया की समीक्षणात्मक विचारवंतांकडे असलेले कोणते असे गुण आहेत की जे आपण आपल्यामध्ये आत्मसात करणं अत्यंत महत्वाचं आहे, तर आपण एक समीक्षणात्मक विचार करणारा होऊ शकतो. मग चांगल्या समीक्षकाला मतांपासून तथ्य वेगळं कसं करावं, सर्व बाजूनी एखाद्या समस्येचं परीक्षण कसं करावं हे समजतं, तर्कसंगत अनुमान कसं करावं आणि वैयक्तिक निर्णय किंवा पक्षपातीपणा कसा रोखता येईल ह्याची माहिती असणं त्याला अत्यंत महत्वाचं आहे. सो हे सगळे जे गुण आहेत तो त्या पद्धतीने वागतो आणि हे गुण असतात एखाद्या समीक्षणात्मक विचारवंत करणाऱ्या व्यक्तीकडे. मग समीक्षणात्मक विचारवंत कृती करण्यापूर्वी सर्व पर्यायांचा विचार करतात. एकच पर्याय निवडून आता झालं माझं, मला पर्याय सापडलेला आहे असा ते विचार करत नाही. जर वेळ हा महत्वाचा घटक असेल, तर आपल्याकडे खूप वेळ नाहीये, आपल्याला पटकन त्याच्यावरती काहीतरी उपाय शोधायचा असेल, तर ते ध्येय गाठण्याच्या वेगवान पद्धतीचा विचार करतात, काही स्मार्ट थिंकिंग करतात आणि त्यानुसार ते वागतात. त्यांना एखादा शॉर्टकट देखील सापडू शकतो की जो अतिशय महत्वाचा आहे आणि तो त्या पद्धतीने विचार करून पटकन जे काही त्यांना ध्येय गाठायचं आहे तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतात. समीक्षणात्मक विचारवंत नुसतेच परिश्रम करून नव्हे तर कार्य अधिक हुशारपणे, जसं मी आत्ताच म्हटलं की स्मार्ट पद्धतीने ते विचार करतात आणि त्याप्रमाणे ते हुशारीने ते काम जे आहे ते पार पाडतात. आणि अक्षरशः याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे एखादा क्रिटिकल थिंकर तुमच्या समोर जर आला तर तुम्हाला तो अतिशय तुम्ही म्हणू शकाल की हो, हे बरोबर उदाहरण आहे. समीक्षणात्मक विचारवंत काळजीपूर्वक विचार करतात, तर्कसंगत विचार करतात, लॉजिकल थिंकिंग असतं आणि वैयक्तिक पूर्वग्रहांवर आधारित भावनिक प्रतिसादामधील फरक जाणून घेण्यासाठी ते आत्मजागरूकता बाळगतात. म्हणजेच काय की पूर्वग्रहाला इंग्रजीमध्ये आपण प्रेज्युडिस असं म्हणतो, की आपण कुठलं तरी काहीतरी ऐकलेलं असतं आणि त्याप्रमाणे आपण आपलं मत करून घेतो. तर समीक्षणात्मक विचारवंत जर असेल तर तो असं करणार नाही. ही इज सेल्फ अवेअर, की त्याला हे माहिती असतं की ह्या मागे काही गोष्टी असू शकतात, हे भावनिक हा प्रतिसाद असू शकतो, म्हणून तो त्याच्या मागचं सत्य काय आहे तो जाणण्याचा प्रयत्न करतो. भावना तर्कशक्तीच्या शत्रू आहेत. ऑब्व्हियसली लॉजिकल थिंकिंग जेव्हा आपण प्रयत्न करत असतो तेव्हा जर आपण भावनेच्या भरात गेलो तर आपण लॉजिकल तर्कशुद्ध विचार करू शकत नाही. समीक्षणात्मक विचार केल्याने तुम्ही स्वतःचा दृष्टिकोन समजून घेऊन
इतरांच्या दृष्टिकोनावर देखील विचार करू शकता. आणि भावनांवर नव्हे तर वस्तुस्थिती, फॅक्ट्स काय आहेत त्याच्यावरती आधारित निष्कर्षापर्यंत तुम्ही पोहोचू शकता. मग समीक्षणात्मक विचारवंत शांत असतो आणि तो कधी बरोबर आहे की त्याचं कधी मत बरोबर आहे किंवा त्यांनी एखादी कृती केली आहे ती योग्य आहे हे तो जाणतो. आणखीन एक गोष्ट मला अशी सांगावीशी वाटते आहे इथे की समीक्षणात्मक विचारवंत घोटाळे किंवा युक्त्या यामध्ये शक्यतो सापडत नाही. कारण तो प्रत्येक गोष्टीकडे आवश्यक तेवढ्याच संशयास्पद पण निरोगी दृष्टीने बघतात की नाही ह्याच्या मागे काहीतरी असायला पाहिजे, म्हणजे चुकीचंच असेल असं नाही पण काहीतरी असायला पाहिजे असा ते विचार करतात. ज्यांच्याकडे समीक्षणात्मक विचारांचे कौशल्य नाही अशा व्यक्ती स्त्रोताकडे दुर्लक्ष करतात. स्त्रोताकडे म्हणजे काय की त्याचा सोर्स काय आहे, एखादी माहिती तुम्हाला मिळाली आहे त्या माहितीकडे ते दुर्लक्ष करतात. त्यांनी जे ऐकले आहे ते सर्व सत्य आहे असं समजून बसतात. मग अशा व्यक्तीला आपण म्हणू शकतो का ही इज अ क्रिटिकल थिंकर? ऑब्व्हियसली नॉट. आपण त्याला अजिबात क्रिटिकल थिंकर असं म्हणू शकणार नाही. मग समीक्षणात्मक विचारसरणी विद्यार्थ्यांना कशी मदत करू शकते ह्याचा पण आपण थोडासा मागोवा आता घेणार आहोत. की तरुणांमध्ये जग बदलण्याचे सामर्थ्य आहे. हा एक अतिशय सुप्रसिद्ध विचार आहे की यूथ कॅन मूव्ह द वर्ल्ड. मग समीक्षणात्मक विचारसरणी विद्यार्थ्यांना काही गोष्टी करण्यासाठी सक्षम करते. मग ह्या कुठल्या गोष्टी आहेत? अधिक चांगला निर्णय घेणं, अधिक योग्य निर्णय घेणं, समस्यांचे निराकरण चांगल्या पद्धतीने करणं, सुयोग्य पद्धतीने करणं, अचूक पद्धतीने करणं, विविध मतं असतील तर त्यांना एकत्र आणणं आणि त्यांच्यावरती विचार करून योग्य मताचा निवड करणं, आणि एखादी समस्या असेल, एखादी गोष्ट असेल त्यामागचं जे सत्य आहे ते मात्र ते नक्की शोधून काढतात. त्याचबरोबर हे जे क्रिटिकल थिंकर असतात किंवा क्रिटिकल थिंकर जेव्हा तरुण असतात तेव्हा विचारांना रचना देणे, तार्किक विचारांना प्रोत्साहन देणे आणि निरोगी अभिवृत्ती सुद्धा दाखवणं हे सुद्धा आजचे जे तरुण आहेत ते जर क्रिटिकल थिंकिंगचा त्यांनी वापर केला तर ते नक्कीच या सर्व गोष्टी करू शकतात. मग तुम्हाला आता ही कृती देण्यात आली आहे, माझ्या सभोवतालचे जग. काही प्रश्न दिलेले आहेत आणि त्याचा तुम्ही क्रिटिकली थिंकिंग करायचं आहे आणि त्याचं उत्तर द्यायचं आहे. मग उद्दिष्ट काय आहे या कृतीचं? आपण राहतो ते जग समजून घेण्यासाठी विवेकबुद्धी आणि सूक्ष्मपणे तुम्हाला विचार करायचा आहे. यासाठी आणखीन एक छोटं कौशल्य मी तुम्हाला आता सांगणार आहे. त्या कौशल्याला इंग्रजीमध्ये टू डिसर्न असं म्हणतात, टू डिसर्न द ट्रूथ. सो त्याला पारखणं असं आपण मराठीमध्ये म्हणतो. की मित्रमैत्रिणींनो, एखाद्या परिस्थितीची सत्यता समजून घेण्याची क्षमता आणि गंभीर विचारसरणी, चिंतन आणि चर्चेद्वारे पर्याय समजून घेण्याची क्षमता म्हणजे काय? तर पारखणे. टू डिसर्न समथिंग, टू डिसर्न द ट्रूथ मे बी. मग तुमच्या सभोवताली एक चांगले जग तयार करण्याच्या संदर्भात तुम्हाला काही प्रश्नांची आता उत्तरं द्यायची आहेत. तुम्हाला क्रिटिकल थिंकिंग याबाबत करायचं आहे. पहिला प्रश्न असा आहे की तुमच्या आसपासचे लोक अधिक चांगला समाज निर्माण करण्यासाठी तयार आहेत का? प्लीज तुम्ही असा विचार करायचा आहे, तुमच्या आजूबाजूचं जे परिस्थिती आहे त्याच्यावरती निरीक्षण करून क्रिटिकल थिंकिंग करून तुम्हाला हा उत्तरं जी आहेत ती द्यायची आहे. दुसरा प्रश्न असा आहे की लोक एक अधिक चांगला समाज तयार करण्यास तयार आहेत अशी काही चिन्ह आहेत का किंवा पुरावे आहेत का? तुम्हाला जर असं वाटलं की हो, लोक चांगला समाज तयार करण्यासाठी तयार आहेत, मग डू यू हॅव एनी काइंड ऑफ प्रूफ किंवा एनी काइंड ऑफ सायन्स की जे तुम्ही आम्हाला सांगू शकता की तुम्ही त्याचं निरीक्षण केलेलं आहे, क्रिटिकली थिंकिंग केल्यानंतर तुम्ही तो निष्कर्ष काढलेला आहे. तिसरा प्रश्न असा आहे की तुम्ही एक चांगला समाज तयार करण्यासाठी जेव्हा मदत करण्यास सुरुवात करता तेव्हा बेईमान आणि लोभी लोक या कामात फेरफार करणार नाहीत याची तुम्ही कशी खात्री देऊ शकाल? विचार करू शकताय तुम्ही या प्रश्नावरती? तुम्हाला खात्री द्यायची आहे की बेईमान आणि लोभी जे लोक आहेत ते फेरफार करणार नाहीत. थिंक क्रिटिकली. तुमच्या भोवती चौथा प्रश्न असा आहे की तुमच्या भोवती बरंच अज्ञान आहे, इग्नोरन्स ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो, ते तुम्हाला एक चांगला समाज निर्माण करण्याची अनुमती देत नाहीये किंवा देणार नाहीये.
मग या अज्ञानाबद्दल, हे अज्ञान काढून टाकण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे ह्याच्याबद्दल पण तुम्हाला विचार करणं अत्यंत महत्वाचं आहे. सो यू सी डिअर फ्रेंड्स, की हे जे सगळे प्रश्न आहेत हे अत्यंत महत्वाचे आहेत जर तुम्हाला नवीन संस्कृतीची, एक जागतिक संस्कृतीची पाया उभारणी करायची आहे, स्वतःची भूमिका बजावायची आहे. म्हणूनच क्रिटिकल थिंकिंग म्हणजे काय, समीक्षणात्मक विचार करणं म्हणजे काय, जे लोक समीक्षणात्मक विचार करू शकतात त्यांच्याकडे कोणते गुण असतात, ते कशा पद्धतीने काम करतात, ह्याचाही आपण थोडासा चर्चा आपण ह्याच्यावरती केलेली आहे. आता पुढच्या भागामध्ये आपण आणखीन एका स्किलवरती किंवा एका कौशल्यावरती चर्चा करणार आहोत, ती म्हणजे गटचर्चा, ग्रुप डिस्कशन. भाग 2 इथे संपलेला आहे. धन्यवाद.